इथं पूर्वी वतनाची जागा होती 1965 की 55ला ते वतन रद्द झालं आणि ही जमीन सरकार जमा झाली आणि त्यानंतर ती बोटॅनिकल गार्डनला देण्यात आली। हा जमिनीच्या चोरीचा प्रकार आहे। ही सरकारी जमीन आहे। आता कलेक्टर स्वतःच म्हणतात की ही जमीन सरकारी आहे। सरकारी जमिनीची विक्री झाली कशी हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा 21 कोटी रुपये स्टॅम्प जे ड्युटी होती त्याचं काय झालं। 300 कोटीच्या 50 ते 75% म्हणजे साधारणपणे 150 ते 250 कोटी रुपये नजराना भरावा लागला असता आणि संपूर्ण या खरेदी खतामध्ये मला तरी कुठे कुणाला पैसे दिले, किती दिले, कशासाठी दिले, केवळ एक कागद तयार करायचा आणि दिशाभूल करायची आणि याला सगळ्या अधिकाऱ्यांनी साथ दिली। त्यांना किती लेवलच्या लोकांना बळी द्यायचंय ते त्यांनी ठरवायचंय। त्याच्या पुढे काय करायचं हे आम्ही ठरवू। नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। सध्या महाराष्ट्रात एका बातमीने खळबळ उडवून दिली आहे, ती म्हणजे 1804 कोटींची जमीन 300 कोटींना खरेदी आणि त्यावर स्टॅम्प ड्युटी अवघी 500 रुपये म्हणजे जवळपास पूर्णपणे माफ। छोट्यात छोटं घर देखील घ्यायचं असेल तर सर्वसामान्य व्यक्तीला लाखो रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरावी लागते। पण इथं विशेष लोकांसाठी विशेष सवलत अशी पोस्ट सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आणि मग मात्र सुरू झाला या बातमीचा ससेमिरा। आमिडिया एंटरप्राइजेस LLP कंपनीद्वारे या संदर्भातलं खरेदी देखील करण्यात आलं आणि नेमकी ही जमीन कुठली आहे, ही जागा कुठे आहे, ही कुणाच्या परवानगीनं आशीर्वादानं वतनाची जागा असून देखील या ठिकाणी हा सगळा जमीन व्यवहार झाला। या संदर्भातला सगळा रिपोर्ट मी आता तुमच्या समोर सादर करणार कारण की माझ्या सोबतच आहेत स्वतः सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार सर। कुंभार सर, आपल्या टॉप न्यूज मध्ये हार्दिक स्वागत। मुळात अख्ख्या महाराष्ट्रात आता विषय गाजतोय, अर्थात तुम्ही तो ओपन तर केलात पण आता तो क्लोज करायचा आहे सरकारला आणि धावपळ उडाली आहे। अक्षरशः तिकडे मुख्यमंत्र्यांची पण मंबेरी उडाली आहे की काय करू आणि काय नको। अजून डॉक्युमेंट्स माझ्या नीटच्या हातात नाहीयेत। ICR असेल किंवा महसूल मंत्री मी त्यांच्याकडनं माहिती घेतोय आणि आता कुठेतरी 1-2 जणांच्या सस्पेन्शनच्या ऑर्डर पण निघाले। नेमका हा प्रकार काय आहे? पार्थ पवार म्हणजेच अजितदादांचे सुपुत्र, तिकडे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे चुलत भाऊ आणि ही जमीन 1800 कोटींची जमीन 300 कोटींना खरेदी आणि स्टॅम्प ड्युटी अवघी 500 रुपये, नेमका आहे तरी काय? पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जे म्हणालात आता मुख्यमंत्री सुद्धा म्हणाले की माझ्याकडे डॉक्युमेंट्स नाहीत किंवा मागवतो, तर विजय कुंभारला जी डॉक्युमेंट मिळतात ती सगळ्यांना मिळणं अपेक्षित आहे। मुख्यमंत्र्यांना तर ऑफहँड ते मिळणं अपेक्षित आहे। मुद्दा असा आहे की इथं जर तुम्ही जमिनीचा उल्लेख केला स्टॅम्प ड्युटीचा, हा त्या संपूर्ण प्रकरणातला एक किरकोळ भाग आहे। 21 कोटी जर नियमाप्रमाणे झाला असतं 300 कोटीची जरी म्हटलं तर 21 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरावी लागली असती। पण मुळात हा जो संपूर्ण प्रकार आहे हा जमिनीच्या चोरीचा प्रकार आहे। ही सरकारी जमीन आहे। इथं पूर्वी वतनाची जागा होती 1965 की 55ला ते वतन रद्द झालं आणि ही जमीन सरकार जमा झाली आणि त्यानंतर ती बोटॅनिकल गार्डनला देण्यात आली। त्यानंतर एक महिला आहेत ज्यांनी 2006 साली ही जी वतनाचे इथले काही लोक होते, त्यांचे नातेवाईक होते, त्यांना संपर्क साधला, त्यांच्याशी पॉवर ऑफ अटर्नी केली आणि त्यांच्याकडून लिहून घेतलं की या जमिनीचं संपूर्ण काही जे काही कायदेशीर अडचणी येतील त्या तुम्ही सोडवायच्या, अशा अर्थाचं त्यांनी पॉवर ऑफ अटर्नी त्यांना देऊन टाकली। आणि आता हा व्यवहार त्या सगळ्यांच्या वतीनं त्या ज्या महिला आहेत शीतल तेजवानी यांनी पार्थ पवारांची कंपनी आमिडिया एंटरप्राइजेस यांच्याशी केलेला आहे। मुळात मुद्दा आहे की ही जमीन आता कलेक्टर स्वतःच म्हणतात की ही जमीन सरकारी आहे। सरकारी जमिनीची विक्री झाली कशी हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा 21 कोटी रुपये स्टॅम्प जे ड्युटी होती त्याचं काय झालं ते मिळणार नव्हतेच। पण जर जमीन होत नाही रिग्रँट पण करायची झाली तरी कमीत कमी त्याच्यामध्ये 50 ते 75% म्हणजे 1800 कोटीचा आता त्यांनी 300 कोटी म्हणले ते आपण गृहीत धरू, 300 कोटीच्या 50 ते 75% म्हणजे साधारणपणे 150 ते 250 कोटी रुपये नजराना भरावा लागला असता आणि संपूर्ण या खरेदी खतामध्ये मला तरी कुठे कुणाला पैसे दिले, किती दिले, कशासाठी दिले, हे जमिनीचं जे काही परिस्थिती होती ती रद्द कशी झाली किंवा त्याच्यावरचं वतन कसं रद्द झालं, सरकारी हे कसं रद्द झालं, सरकारने त्याच्यामध्ये परवानगी दिली का, महसूल खात्याची परवानगी होती का, आणि जर सरकारी झाली असेल जर
जागा विकायची असेल तर निविदा काढावी लागतील. या सगळ्या गोष्टींना फाटा देऊन केवळ एक कागद तयार करायचा आणि दिशाभूल करायची आणि याला सगळ्या अधिकाऱ्यांनी साथ दिली. मग ते हे सगळं गडबड करताना बऱ्याच गोष्टी झाल्या. जी जागा पुण्यामध्ये आहे ती मुळशीमध्ये असल्याचं भासवलं गेलं. हे कदाचित त्याच्यामागे आणखी काय हेतू होता हे आपल्याला आत्ता सांगता येणार नाही. परंतु हा जमीन चोरीचा प्रकार आहे असं म्हणता येईल. आणि दुर्दैव म्हणजे हा जो व्यवहार केला ज्यांनी पवार पेटरनी घेतली होती त्यांचंही पूर्वीचं रेकॉर्ड हे वाईट आहे. म्हणजे त्यांचं सेवा विकास बँक वगैरे याच्यामध्ये पूर्वी नावं यायची. मग असं असताना पार्थ पवार सारखे जे उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत त्यांच्यापर्यंत हे प्रकरण कसं आलं आणि त्यांनी याच्यामध्ये रस का घेतला आणि एका कंपनीने ही जमीन आपल्या नावावर करून घ्यायचा, जिथे आता बोटॅनिकल गार्डन आहे आणि काही इमारती आहेत, ते घ्यायचा प्रयत्न का आणि कसा केला या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून सर्व दोषी मग ते अधिकारी असतील, जे राजकारणी असतील, ज्यांनी दबाव आणला किंवा ज्यांनी म्हटलं की आम्हाला स्टॅम्प ड्युटी एका काय IT पॉलिसीमुळे माफ होती वगैरे आणि त्या दृष्टीने ज्यांनी काही कार्यवाही केली त्या सर्वांवर फौजदारी कारवाई झाली पाहिजे ही आपली मागणी आहे. सर आत्ताच तुम्ही एक उल्लेख केला, तुमच्याकडे तो खरेदी खताची कॉपी पण आहे, त्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की मुळातच म्हणजे मुळशी तालुका दाखवलाय, मुंढवा हे गाव दाखवलंय आणि त्यामध्ये जर शहरात ही जागा येतीये तर मग तिथे हवेली तालुका असायला पाहिजे, तो मुंढवा तालुका कसा काय? म्हणजे नेमकं काय घडलंय, काय नेमकं मुळशी तालुका कसा काय? नाही याच्यामध्ये कारण असं आहे की याच्यामध्ये काहीतरी करायचं आणि कागद रंगवायचा हाच उद्देश होता. आता हाच तो कागद आहे जिथं ही जमीन दाखवली मुंडव्याची आणि इथं तालुका लिहिलाय मुळशी. कदाचित असंही असेल की रेडी रेकनरचे दर त्याच्यामुळे कमी होत असतील, आपल्याला माहिती नाही. इथं पुरुषाच्या जागी त्यांचं लिंग स्त्री लिहिलंय. अशा चुका बरोबर. म्हणजे इथे जे असं लिहिलंय की आमिडे एंटरप्राइजेस LLP तर्फे भागीदार श्री दिग्विजय अमरसिंह पाटील, एज 0, जेंडर स्त्री. म्हणजे हा सगळा गोंधळच आहे. म्हणजे हा एकूणच हा व्यवहार कसाही करायचा, त्याच्यामधले जे काही कंटेंट आहे त्याच्यासाठी जे काही कायदेशीर तरतुदी आहे त्याचा कुठेही उल्लेख येऊ द्यायचा नाही आणि काहीतरी करून हा व्यवहार पूर्ण करायचा अशा पद्धतीने रचलं गेलं आणि त्याच्यातनं तो व्यवहार पूर्ण झाल्याचं दाखवण्यात आलं. परंतु हे नंतर उघडकीला आलं आणि आता काही लोकांना सस्पेंड करायचं चाललंय. परंतु त्याने हा प्रकार थांबणार नाही. किरकोळ प्यादांचा बळी देऊन काही उपयोग नाही. याच्यामध्ये जो किंगपिन आहे ज्याने हे सगळे घडवलं त्या सर्वांवर कारवाई केली पाहिजे आणि ते राजकीय आणि त्यांचे हस्तक असल्याशिवाय इतर कुणाचंही एवढं धाडस होणार नाही आणि सरकारी अधिकारीसुद्धा एवढं सगळं घोटाळे करतील त्यांना काहीतरी वरद हस्त असल्याशिवाय अशी शक्यता शून्य आहे. आता असं म्हटलं जाते की अतिरिक्त मुख्य सचिव घारगे यांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांचं तात्काळ निलंबन करण्यात. त्याच्यातल्या 2 गोष्टी खऱ्या आहेत. एकतर खारगेंची चौकशी समिती नेमली हे माझीही माहिती आहे. येवले बहुतेक या प्रकरणात नाही सस्पेंड झालेले कारण याच्यामध्ये कुठे तहसीलदारांचा संबंध येत नाही. मात्र सब रजिस्ट्रार एक सस्पेंड होणार होते, मला माहिती नाही अजून झालेत की नाही, तुम्ही नाव घेतलं तेच असतील तर एवढं मात्र खरं आहे. परंतु हे जे सस्पेंड झाले हे फार म्हणजे छोटे मासे अजून मोठे मासे गळायला लागले. फांद्या किंवा पारदर पानं म्हणता येईल. अजून फांद्या आणि मूळ म्हणजे हिमनगाचं टोक आहे म्हणा. हिमनगाचं टोक आहे. बर सर, आता इथे पार्थ पवार यांची जी कंपनी आहे अमेडिया एंटरप्राइजेस LLP, जिचं पेड अप कॅपिटलच फक्त 1 लाख आहे, भांडवल 1 लाख, आणि त्यांना त्या ठिकाणी IT पार्क आणि डेटा सेंटर उभं करायचंय. हा प्रस्ताव ठेवला गेला, त्याचं प्रपोजल स्वीकारलं जातं, उद्योग संचालनालयाकडून ते मंजूर केलं जातं आणि त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी माफ केली जाते. 500 रुपये दिले म्हणजे काय हो? म्हणजे एकंदरीत हा सगळा जो काही व्यवहार आहे याच्यात कुठे ना कुठेतरी ऑफिस ऑफ प्रॉफिट होऊ शकतं का? कारण की पार्थ पवार तर उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र आहेत आणि जर तसं घडलं तर अजित पवारांना राजीनामा द्यावा लागेल. याच्यात 2 गोष्टी आहेत. याच्यात नैतिक आणि कायदेशीर अशा 2 बाबी इन्व्हॉल्व असतात. नैतिक म्हटलं तर हो द्यायला पाहिजे, कायदेशीर म्हटलं तर ते म्हणतील की माझा मुलगा स्वतंत्र आहे. त्यामुळे आता आपण काय आहोत हे ज्याने त्यांनी ठरवायचं असतं. परंतु जे घडलंय त्याला त्यांच्या जे काही वलय आहे त्याचा फायदा झाला हे मात्र कुणालाही नाकारता येणार नाही. त्याच्यामुळं अजित पवारांनी याच्यावर आपली भूमिका स्पष्ट करून केली पाहिजे आणि जी काही चौकशी किंवा जे काय होईल
आता ज्यांची नावं तुम्ही घेतली किंवा जे प्रस्ताव मंजूर गेले ते मंत्रालय स्तरावरचे आहेत. एका खात्याचा सचिव त्याच्यात काय कुणावर कारवाई करणार ना. फक्त याच्यात काय नुकसान झालं नाही, जमीन जिथल्या तिथं आहे, कारण आता जमीन काही जाण्याची शक्यता नाही, त्यामुळे नुकसान काहीच झालं नाही असं म्हणून कदाचित सोडलंही जाईल, जे पूर्णपणे चुकीचं आहे. म्हणजे जैन बोर्डिंग मध्ये जसं झालं तसं व्यवहार रद्द केला, जमीन आहे तिथे. गुन्हेगारांना शिक्षा नाही तसंच होण्याची शक्यता आहे. आणि याच्यामध्ये छोट्या मोठ्या यांना सस्पेंड केल्यानं आणि हे केल्यानं मला काही त्याच्यामध्ये फारसा आनंद वाटत नाही आहे. कारण त्याने काही जाऊन तिकडं सांगितलं नाही की 300 कोटीची जमीन तुम्ही घ्या म्हणून. त्याच्यावर ते करण्यासाठी कोणीतरी दबाव आणलाय. म्हणजे याच्यातून गुन्हेगार करायला सांगणारा निर्दोष सुटतो आणि ज्याला ते करायला लावलं त्याला अर्थात तोही काही निर्दोष नाही आहे, पण त्याचा मात्र बळी दिला जातो, हे बरोबर नाही आहे. सर 1,00,000 रुपये भांडवल असलेल्या कंपनीनं 300 कोटींचा व्यवहार करण्याचं पावलं झालं, मग एवढे पैसे आले कुठून? हे द्यायचे कुणाला आहेत आणि घ्यायचे कुणाला आहेत हा सगळा कागदावरचा व्यवहार आहे. मला त्या खरेदी खतामध्ये हे 300 कोटी दिल्याचा आणि घेतल्याचा कुठेही उल्लेख सापडत नाही. त्याच्यामुळं पुढं काय व्हायचं, आणि ज्यावेळेला एखादा प्रोजेक्ट असा उभा राहतो, अर्थात ते मोठ्या लोकांसाठी शक्य असतं. समजा मी एखादी बिल्डिंग उभी करायला तयार होतोय, तर कुणी ना कुणी त्याला फायनान्स द्यायला तयार होतं. त्यामुळे ते आत्ता काहीच घडलेलं नाही. आता फक्त तुम्ही दिल्यासारखं करा, मी घेतल्यासारखं करतो, असाच हा व्यवहार आहे. आणि ज्यांची मूळ जमीन होती, हे त्यांचाही अधिकार नाही, त्यांना काय मिळालं याच्यामध्ये? काही नाही, ते आता ओरडता येतच ना, हो की आम्हाला काय मिळालं नाही. बरोबर. पण तुम्ही तर सही दिलेली आहे आणि तुम्हीच त्याच्यामध्ये लिहून दिलं की कन्सिडरेशन त्या बाईंनी घ्यायचं आहे. सर मग हे शीतल तेजवानी, पार्थ पवार, हे जे पाटील म्हणून आहे, हे सगळे एकत्र येऊन काय म्हणजे हे कसं काय यांचं व्यवहार जुळलं? ते सांगता येणं अवघड आहे, कारण यांचे व्यवहार कुठे जुळतात. ज्यांचे मिस्टर जेलमध्ये गेलेत किंवा जाऊन आलेत, अशांशी यांचा संपर्क येतो काय आणि ते हा व्यवहार करतायत काय, हे सगळंच आश्चर्यकारक आहे. कारण या लोकांच्या भेटी कुठे होतात, कुठला व्यवहार कसा करायचा, कसं ठरतं, याच्या बाबतीत मीही संभ्रमात आहे. ते बहुतेक कदाचित काही अंडरवर्ल्डच्या लोकांना माहिती असू शकेल. सुप्रिया सुळेंनी यावर प्रतिक्रिया दिलेली आणि ती प्रतिक्रिया अतिशय विशेष आहे की पार्थ असा गैरव्यवहार करूच शकणार नाही, कारण की जशी मला माझी मुलं तसेच ती पण रोहित आणि पार्थ देखील आमचीच मुलं आहेत आणि आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा प्रत्यक्ष कागदपत्र पाहावीत. कागदपत्र त्यांनी पाहावीत, कागदपत्र हवी तेव्हा मी त्यांना देतो. आणि आत्याला मुलाबद्दल काय, आत्याच बहुतेक ना, आत्यांना आपल्या भाच्याबद्दल कळवळ असणं स्वाभाविक आहे. परंतु तुम्ही फक्त एका पार्थ पवारच्या आत्या नाही तर साऱ्या राज्याच्या, साऱ्या देशाच्या एक पालक आहात, खासदार आहात. त्यामुळे तुम्ही त्या अँगलनं बघितलं पाहिजे, आपले नातेवाईक या अँगलने याच्यामध्ये बघू नये. आणि असं असेल तर मग कागदपत्र घेऊन समोर यावं सगळ्यांच्या. फक्त ही कागदपत्र खरी आणा आणि सगळ्यांच्या समोर सत्य उघडकीला येऊ दे. मी त्या प्रेस कॉन्फरन्सला येतो, पत्रकारांच्या समोर करू. आमच्याही सामान्य माणूस म्हणून काही प्रश्न आहेत, त्याची उत्तर देणंही तुमचं काम आहे. फक्त भाषाच्याच प्रश्नाची उत्तर द्यावेत किंवा भाषालाच वाचवावं असा काही नियम नाही आहे. बर सर, मुख्यमंत्री म्हणतात या व्यवहारात जर कुठे अनियमितता झाली असेल तर आमचं सरकारचं एकमत आहे, जिथं अनियमितता असेल तिथं कारवाई होणार म्हणजे होणारच. राजकारणी आहेत ते, एवढंच मी म्हणेन. आता आणखी काय पुरावे पाहिजे? तुम्ही यायच्या एका सब रजिस्ट्रारलाही सस्पेंड केला, ह्याच्यात व्यवहार झाला नाही उघड उघड दिसतंय. आता काय आम्ही जाऊन ते स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? जसं निवडणूक आयोग म्हणतंय की काही गडबड झाली असेल तर त्यांनी ॲफिडेव्हिट द्यावं. आता काय आम्ही ॲफिडेव्हिट द्यायचं का? डॉक्युमेंट्स तुमचे तुम्ही केले, तुमच्या कर्मचाऱ्यांनी केले, बेकायदा झाले, चुकीचे झाले, ते सगळं तुम्हाला माहिती आहे. तरी मग तुम्ही अजून जर तरची भाषा करत असाल तर लोकांच्या समोर संदेश चांगला गेला पाहिजे की हे मुख्यमंत्री जनतेचे आहेत, महाराष्ट्राचे आहेत. पुन्हा एका पक्षाचे ते काय म्हणतात सहानुभूतीदार नाहीत, हा संदेश त्यांनी याच्यातून दिला पाहिजे. सर ही जमीन आता जी तुम्ही म्हणताय, समजा ती जिथे आहे तिथेच असेल तर, किंवा आता तिच्यावर जप्ती आणण्याचा जर आदेश महसूल मंत्र्यांचं काम आहे का आता पुढे? जप्ती वगैरे काय येत नाही. तिथं ऑलरेडी ती बॉटॅनिकल गार्डनचे आहेत, जिथं शासकीय बिल्डिंग आहे, ते तसंच राहील. अच्छा, ते तसंच राहील. ओके सर, आता या सगळ्या प्रकरणात जे आता आपण म्हणतो काही जणांना निलंबित करण्यात आले वगैरे इथपर्यंत ठीक आहे, पण पुढे काय आता याच्यावर नेमकी काय कारवाई? आणि तुम्हाला असं वाटतंय हे प्रकरण आता अगदी हे पहा, त्यांना किती लेवलच्या लोकांना बळी द्यायचं आहे ते त्यांनी ठरवायचं आहे. त्याच्या पुढे काय करायचं हे आम्ही ठरवू. आम्हालाही सगळ्याच गोष्टी आत्ताच सांगितल्या पाहिजेत असंही काही बंधन नाही आहे. पण आम्हाला निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य आहे, तो योग्य वेळेला आम्ही घेऊ. आम्हाला जर वाटलं की काही नाही आहे, तोंडाला पानं पुसतायत,
तर आम्हाला मार्ग मोकळा आहे. धन्यवाद सर. एकंदरीत आत्ताच कुंभार सरांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ठीक आहे, सरकार काय कारवाई करते त्यांची करू द्या, पण अजूनही आमच्याकडे बरंच काही बाकी आहे. आता केवळ हिमनगाचं टोक दिसतंय आपल्याला. मुळात आत्ता जी काही कारवाई झाली आहे ती केवळ अगदी झाडाच्या फांद्या, पानं, फुलं, पण मुळापाशी जाणं अत्यंत गरजेचं आहे. आम्ही मात्र ते प्रकरण लावूनच धरू. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.